तर न्यूज 18 लोकमतची बातमी म्हणजेच इम्पॅक्टची हमी। मुंबईमधल्या कोस्टल रोडच्या गळतीची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर प्रशासनानं दखल घेत ताबडतोब कोस्टल रोडच्या बोगद्याची दुरुस्ती झाली आहे आणि त्यामुळे आता कोस्टल रोडच्या बोगद्याची गळती थांबली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत पालिका आयुक्त आणि अभियंत्यांना दुरुस्ती करण्याचे आदेश दिलेले होते। त्यानुसार रात्री पालिका आयुक्त आणि अभियंत्यांनी बोगदे भिंतींची पाहणी केली। त्यावेळेस तिथं गळती निदर्शनास आलेली होती आणि त्यानंतर रातोरात डागडुजी करत ही गळती थांबवण्यात आली आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पालिका आयुक्त आणि कोस्टल रोडची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना गळतीची कारणांचा शोध घेण्याचे आदेशही दिले होते। तात्पुरती डागडुजी न करता कायम स्वरूपाचा तोडगा काढा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पालिका आयुक्तांना दिले होते। दरम्यान कोस्टल रोडच्या बोगद्यात गळती असलेलं पाणी ग्राउंडिंगमुळे झिरपत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आलाय आणि बोगद्याच्या बांधकामात कुठलाही दोष नसून ही गळती ताबडतोब थांबवली जाणार असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे। आणि याविषयीचे अपडेट जाणून घेणार आहोत। थेट जाऊयात, आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहे। प्रणाली, गुड मॉर्निंग। न्यूज 18 लोकमतनं सगळ्यात आधी ही बातमी समोर आणली, ती म्हणजे मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोस्टल रोडची गळती आणि याची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेऊन त्यावर कारवाई सुद्धा झालेली आहे। ही कारवाई जी आता डागडुजी झाली आहे ही तात्पुरती आहे की नेमकं काय आहे पालिकेचं म्हणणं? मनाली, न्यूज 18 लोकमत एक जबाबदार चॅनल असल्यामुळे त्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला लक्षात घेऊन काल ही बातमी प्रसारित केलेली होती आणि आम्ही न्यूज 18 लोकमत हे जबाबदार चॅनल असल्यामुळे आम्ही सातत्यानं त्याचा पाठपुरावा करत राहिलो। मुख्यमंत्र्यांनी काल आदेश दिलेले होते, त्या आदेशाचं पालन करण्यात आलेलं आहे आणि रात्रभरामध्ये या संपूर्ण गळतीची डागडुजी करण्यात आलेली आहे। ही गळती ग्राउटिंगमुळे होती आहे, कुठलाही दोष या प्रकल्पामध्ये नाही असं काल महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं। परंतु तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की सातत्यानं या संपूर्ण गोष्टीचा पाठपुरावा केला गेला पाहिजे आणि ही गळती जी आहे ती ताबडतोब थांबवली पाहिजे। तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी नको, अंतिम तोडगा काढा असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर काल रात्रभरामध्ये ही संपूर्ण दुरुस्ती करण्यात आलेली आहे। कालची दृश्य आणि आजची दृश्य आज आपण दाखवतो आहोत प्रेक्षकांना की काल काय परिस्थिती होती आणि आज काय चित्र आहे आणि त्यामुळं ही गळती जी आहे ती थांबवण्यामध्ये महापालिकेला यश आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। ग्राउटिंगमुळे हे होत आहे असं सांगितलं जात आहे। म्हणजे जेव्हा एखादी कुठलाही प्रकल्प तयार होतो आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर म्हणजे पुढच्या कालावधीमध्ये तयार झाल्यानंतर ऊन पडतं, ते जे बांधकाम आहे ते आणखी घट्ट होत जातं। अशा वेळेला काही ठिकाणी भेगा पडू शकतात आणि पाणी ज्याची प्रवृत्ती जी चल स्वरूपाची असते ते कुठेही जाऊ शकतं। तशा स्वरूपात हे पाणी जे आहे ते झिरपत असल्याचं कळतं आहे। परंतु ही गोष्ट कुठे ना कुठे बांधकामांच्या दृष्टीनं योग्यच मानली जाते, कारण ज्या ठिकाणी पाणी झिरपत असेल अशा ठिकाणी ग्राउटिंग केलं जातं आणि त्यानंतर तेही पाणी पूर्णपणे आणि पुढल्या कालावधीमध्ये कुठल्याही बांधकामासाठी ही गोष्ट जास्त चांगल्या स्वरूपाची मानली जाते आणि म्हणूनच हे ग्राउटिंगची जी प्रक्रिया आहे ती पुढच्या काही कालावधी सुरू राहू शकते। परंतु त्याच्यावर उपाय काढला जाईल, त्या भेगा भरल्या जातील आणि त्यामुळे ती गळती सुद्धा थांबेल। हे बांधकाम अतिशय योग्य पद्धतीनं झालंय, यामध्ये कुठलाही दोष नाही। ग्राउटिंग ही होणारी प्रक्रिया आहे आणि त्यामुळे त्याच्यावर वेगळा असं सोल्युशन म्हणजे की ताबडतोब ती गळती जी आहे ती भरली गेली पाहिजे। सिमेंटचा मिक्सचर असतं, त्या मिक्सचरनी ती भरली जाते आणि त्यामुळे ते पाणी थांबवण्यामध्ये यश येतं। परंतु ग्राउटिंग ही सातत्याची नित्यानं चालणारी प्रक्रिया आहे कुठल्याही प्रकल्पासाठी, जेव्हा तो नव्यानं सुरू केला जातो आणि मग त्यावर हे उपाय केले जातात असं महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। मनाली, निश्चितच धन्यवाद प्रणाली या सविस्तर माहितीसाठी। तर आपण ही दोन दृश्य पाहतोय। न्यूज 18 लोकमतनं काल सर्वप्रथम ही बातमी समोर आणली होती ज्यावेळेस या कोस्टल रोड मधल्या भिंतींना गळती सुरू होती आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय ही गळती जी आहे। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं याची दखल घेत महापालिकेला कारवाईचे आदेश दिलेले होते आणि त्यानुसार महापालिकेनं रात्रीच आयुक्तांसह अधिकारी या ठिकाणी दाखल झाले आणि संपूर्ण गळतीची पाहणी करून या ठिकाणी तातडीनं कारवाई करण्यात आली आणि डागडुजीचं काम करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर ही गळती थांबलेली आहे। मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा मुद्दा जो आहे न्यूज 18 लोकमतनं मांडलेला होता आणि कालची आणि
आणि आजची दृश्य आपण बोगद्यातली पाहतोय। कोस्टल रोडच्या बोगद्यातली ही दृश्य आहेत। या ठिकाणी आता गळती पूर्णपणे थांबलेली आहे।